मी असं ऐकून होते ही बैलगाडीची जत्रा एक 50 गाड्या बैलगाडीला यायच्या आणि सजवून या जत्रेला घेऊन येतात. जावचे तर एमएलए 5वे कामच्या पुजलेलेच नाटक पण आहे. आणि ही माझी यूट्यूबची फॅमिली. पोरगी बघा जीवाची मजा करते. नमस्कार मंडळी, मी गुरु पाताडे परत एकदा लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत. तर आज हा पियाई गावच्या श्री स्वयंभू गांगेश्वर देवाची जत्रा. ह्या जत्रेचा मोठा इतिहास हा. ह्या जत्रेक बैलगाडीची जत्रा म्हणून पण ओळखली जातात. तर आपण जाणून घेऊया या जत्रेबद्दलचा पूर्ण इतिहास. चला तर व्हिडिओ आपण चालू करूया. इकडनंही जत्रा चालू झाली. इकडे बारक्या पोरग्यासाठी गेम बी मत. आपण जाऊया पहिले मंदिरात, देवळात जाऊया. बुवा भेटले आमचे यंग बुवा. काय म्हणतात जाऊचे तर एमएलए 5वे कामच्या पुजलेलेच. आता वाजले किती रे? वाजले किती? 10 वाजले. जत्रेत माणसं तर कोण नाही होत आणि एक कासाड्यात नाही ले. का रे बाबा? हा अरे बाबा माझ्या अरे माका तरी सांगायचा. पाया पडला हा? मग चला पाया पडूया. चला 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 चल पाया पुढे चल. बुवा बुवा पण आत्ताच इथे वाटतं. मंडळी आता मी पाया पडून इलोय. आता थोडी अजून एवढी गर्दी नाही हा. तुमका आता दुकानात दाखवते. ही बघा जीवाची मजा करते. पूर्ण हलवतं सगळं. मोबाईल स्टेबल राहत नाही. इकडे पण मी लहानपणी लय टाका जरी काहीच भेटायचं नाही. किती रुपया? 50 रुपया 2 चान्स. 2च. आमच्या पोलीस पाटलांचे बैल वगैरे काय ते छान कार्यक्रम केले रे तू. कसलो खैलो? पोलिसांचो हा बरं होतं. आवडलं तुमका? धन्यवाद.
आणि परत त्याला एकटोच. मी असं ऐकून होते ही बैलगाडीची जत्रा आणि ती खरी खुरी बैलगाडी जत्राचा म्हणजे ह्याच्या अगोदर आता बैल वगैरे सगळे कमी झाले. ह्याच्या अगोदर पियाळी पंचवर्षीत म्हणजे इकडचे आजूबाजूचे गाव सगळे सगळेच्या सगळे लोक बैलगाडीने ह्या जत्रे घ्यायचे. त्याच्यामुळे ह्या जत्रेक बैलगाडी जत्रा असं नाव पडला. आणि आपण आता खरोखर काय त्याचा इतिहास आहे तो आमच्या पोलीस पाटलांकडनं जाणून घेऊया. चला आता माझ्यासोबतच पियाळी गावचे पोलीस पाटील ठीक आहे सुनील पवार बरोबर ना. हां तर आपण आता त्यांना विचारूया ह्या जत्रेबद्दल किंवा ह्या बैलगाडींबद्दल ह्याचा काय इतिहास आहे तो. पोलीस पाटील सुनील पवार हां पियाळीचा पोलीस पाटील म्हणून काम करतो. हां पियाळी पौषमध्ये महिने एकादशीला ही जत्रा भरते. हां काय हां एकादशीला पियाळी गावची जत्रा भरते. पारंपरिकच्या परंपरानुसार बैलगाडी हां काय हा एक ह्या जत्रेचा मोठं वैशिष्ट्य आहे. पूर्वीच्या काळी 20 वर्षाच्या अगोदर काय एक 50 गाड्या बैलगाडीला यायच्या आणि आता कमीत कमी एक 15 ते 20 गाड्या अजून सुद्धा बैलगाडी येतात. गावातील ज्या पियाळी गावात आहेत प्रत्येकी गाडी आपली सजवून या जत्रेला घेऊन येतात. उदाहरणार्थ मी स्वतः आज 30 वर्षा माझी स्वतःची बैलगाडी म्हणून मी स्वतः आता असतो. माझ्या घरामध्ये चार टू व्हीलर आहेत तरी सुद्धा जत्रे दिवशी मी स्वतः त्या बंद करून बैलगाडी ही आवडीने जत्रेसाठी सजून घेऊन येतो. म्हणजे हौस आहे तुमका हौस आहे मला. आणि आता जी माझ्याजवळ जे बैल आहेत आता माझ्याजवळ जे बैल आहे ते कमीत कमी मी 10 वर्ष त्यांना सांभाळलेलं आहे. आणि हे लोक प्रेम म्हणजे लोक त्यांच्यावर आवर्जून जसे मुलांवर पण करतात तसे मी बैलांना सांभाळतो. माझे एक वैशिष्ट्य असं आहे माझ्याजवळ बैल आहे ते शेतीसाठी किंवा कामासाठी जास्त नसतात पण हौस आहे म्हणून मी ठेवलेले आहे. मला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पण बैलामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि ही जत्रा जी आहे ही पंचकोशींची आमची भरती ह्या जत्रेमध्ये दसऱ्याचे नाटक दुकाने जी पूर्वीच्या प्रमाणे भरत होती त्याच तऱ्हेने आतापर्यंत थंडी असो किंवा काय असो आतापर्यंत त्याच पद्धतीने अजून ही जत्रा ही पालखी निघतं का 10 वाजल्यानंतर प्रदक्षिणा म्हणून देवाच्या चालू होतात. ठीक आहे चला आपण माका पालखी प्रदक्षिणा चालू झाली वाटतं. चला आपण तयार जाऊया. ही जी माहिती जत्रेमध्ये आहे ती मी आपल्याला पुरवत आहे. हां चला धन्यवाद. फोटो घे फोटो इथे जाते पुढे जावा. आता माका माझे काय यूट्यूबची फॅमिली भेटली आहे. तुझं नाव काय? मोहित. तुझा माझा व्हिडिओ बघितला त्याविषयी तो ह्याचो बायांचं मांड बघितलास? हां ता पण बघितलास? ओके सगळे बघतास? ओके थँक्यू. तू किती तुझं? तू खयल्या शाळेत? कासारडे आहेस? ओके ठीक आहे. तू मुंबईत असतं? ओके ठीक आहे चला थँक्यू. हां
तुकारा दैवत माझे हे भवतारा या देवा हे भवतारा या देवा तुझ विनऊ कुणाला गणराया तुझ विनऊ कुणाला गणराया तुझ विनऊ माका रील स्टार शुभम देसाई पण भेटले ते बघा त्याच्यात शुभम कधी ल आताच
माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते शंकराला माझ्या देवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, शंकराला माझ्या देवाला माझ्या
आमच्या गावातले पण स्पॉट देत त्यांना भेटूया. गणेश कोलते नाटक पण आहे. एक त्याची तयारी चालू आहे बघा. दुकाना बघूया. नमस्कार साहेब. काय म्हणतास? येतंय जरा एकदा राऊंड मारते गोल. स्वामी टेस्ट कशी रे? बरे आहे ना? रोजच खातास? हा कोणा कोण कुणाला मेल्या? परीक्षा होत ना त्याची उद्या. हा अरे तुमच्या आईला उद्या माका काही खाऊ गावा गावा. मी जरा फिरतोय पूर्ण जत्रा, दुकाना बिकाना जरा दाखवते. जत्रा म्हटलं ह्या खाजा असतं रे. इकडे हॉटेल इकडे पण खाजा दुकानावर मोहरची भाजी पण. थंडी जास्त नाही तरी पण कानटोपरी वगैरे थंडीचे सगळं साहित्य ह्या टोपिओ बिपिओ पण होते. यंदा जत्रा चांगली भरली आहे. पूर्ण जत्रा फिरवते गोल, सगळी दुकानं दाखवते. व्हिडिओ पोज न करता पूर्ण अनकट स्टार्ट टू एंड. हे बघा काय म्हणता जरा दुकानात का मी तुम्ही जाईना येलात ना. चिकन वड्याचं दुकान आहे. तू जवळचो की मी जवळचो? भेटत नाही. आता कोणाची तरी कोंबडी पळवूया. काय म्हणतात दरवर्षी असतो. असता होय असता. यंदा नाही कोंबडी पळाली. होय होय इलय. हे बाळ्या तुझ्या एवढे मेला गावात लाव. एवढ्या मेला तुझ्या गावात लाव. तुझे बैल पण दाखवलंच नाही. तुझे बैल पण दाखवलंच नाही माका. काय म्हणतोय बरा ना? हा काय म्हणतो? ह्या बरा यांच्या गावात जत्रा. आम्ही बाहेरना पाहुणे येणार आणि हे म्हणणार आपापल्या पैशान खावा. ह्यो खायलो नाही. चला नको जाऊया आपला.
बुवा 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 नाही नाही पळत कशा काय म्हणतो लय म्हणजे माका वाटतं वर्षान कर नाही बुवाक मी ओळखते काय विषय नाही लय किती वर्षानं भेटतो आपण 5-6 महिने नाही 5-6 महिने नाही माका वाटत नाही हल्ली भेटल्यावर नाही जरा फिरते हा येते हेका पण काहीतरी बघितलं का वाटतं मधलो गर्दी बघा किती मग अशी आम्ही चाय प्या ही पण ओळखीची वाटतं आता भजी आता विचारलंच तर खाऊकच हवी बरोबर खाऊकच हवी चांगली या चांगल्या का काय म्हणतात म्हणजे बरं ना रंगकाम चालू अरे कधी लास बरा लय बाकी आहे तोपर्यंत आपण दाखवूया जत्रेतली दुकानं दाखवूया ह्यांका पण मी ओळखते वाटतं होय ना होय ह्यांका ओळखते मी होय ओळखते होय नाही ओळखते काहीतरी बघितलंय मी ह्यांका जरा फास्ट मध्ये दाखवते तुमच्या दुकानात आहे ना तिथपर्यंत आहे ना आपण इलाव तिकडनं पूर्ण गोल सगळे दुकानात थोड्याच वेळात आता दशावतार नाटक चालू होईल दशावतार नाटक चालू आहे बघा बत्तीची का रे काय करला कशी काय रे अरे थंडी वाजती भयाला बाई किती रे आता माझ्यासोबत माझाच मित्र म्हणजे त्याचा असं म्हणणं की मी तुका बघून माझा चॅनल चालू केले असं मी काय कोण मोठं नाही पण तरी पण आता हो माझ्यासोबत आहे आम्ही कायम बहुतेक जत्रिका सोबत जातो तर ह्याच्या पण चॅनलला सपोर्ट करा
याच्या चॅनलचं नाव सांग रे. कोकणी सुवास ऑफिशियल. ह्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा, ठीक आहे. जसं माका करता थोडंफार तसं ते का करा. आपल्या चॅनलवर डबलवारी आणि दिंडी भजनं देतात. बाकी तो काय जास्त टाकत नाही. मी काय ब्लॉग आले तर हां. नाही. मी ब्लॉग बारी इतर सगळ्या टाकते. तो फक्त डबल बारीच आणि असे शॉर्ट व्हिडिओ वगैरे दशावताराचे वगैरे टाकता. बाकी तेवढं काय व्लॉगिंग करत नाही. तरी पण त्याच्या चॅनलला सपोर्ट करा. नवीनच अजून जास्त सबस्क्रायबर वाढले नाही आहेत, हळूहळू वाढतील, ठीक आहे. चला, व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून माका नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की शेअर करा. धन्यवाद. आज पुरता एवढंच.